झी 24 तास एक पाऊल पुढे। तिकडे उत्तराखंडातल्या प्रलयात हजारो जीवांची चिखलमाती झाली असताना राजकीय नेत्यांनी मात्र एकमेकांवर चिखलफेक करायला सुरुवात केली आहे। उत्तराखंडात मदतीसाठी आक्रोश सुरू असताना राहुल गांधी कुठे आहेत असा सवाल करणाऱ्या भाजपवर आता काँग्रेसनं तोंडसूक घ्यायला सुरुवात केली आहे। एवढ्या मोठ्या संकटात एकीचं दर्शन घडवण्याची गरज असताना राजकीय नेत्यांनी मात्र लाजिरवाणं आणि संतापजनक राजकारण सुरू केलंय। ज्यांना या देशाचं नेतृत्व करण्याची इच्छा आहे, या देशावर विपदा आली असताना असे नेते जर विदेशात सुट्ट्या मनवत बसतील तर त्यांचं कोणीही स्वागत करणार नाही, त्यांच्यावर टीकाच होईल। आर्मी लगी हुई है, पैराट्रूपर्स लगे हुए हैं, एयरफोर्स के पायलट्स लगे हुए हैं, दिन रात मेहनत कर रहे हैं, डिफिकल्ट कंडीशंस में लोगों को निकाल के ला रहे हैं। और ये महाशय फेकू महाशय आते हैं और आकर कहते 15,000 लोगों को मैंने छुड़ा लिया। यार इतना झूठ मत बोलो मोदी जी, जनता भी इतनी बेवकूफ नहीं है। निसर्गाच्या उद्रेकानंतर जीव वाचवण्यासाठी 8-9 दिवस लोक तडफडत असताना राजकीय नेत्यांची ही संतापजनक वक्तव्य। इकडे तहानभूक विसरून जवान मदत कार्यात गुंतले असताना मदतीचा देखावा करणारे राजकीय नेते अशा राष्ट्रीय संकटाच्या काळातही राजकारणाच्या चिखलातून बाहेर पडायला तयार नाहीत। निसर्गाच्या रौद्र रूपानं सगळा देश हादरला असताना गेंड्याच्या कातडीचे मदतीला धावायचं सोडून एकमेकांवर टीका करण्यात गुंतलेत। अनेक दिन गायब रहने के बाद आ गए तो आज अचानक सारी सरकार ने अपने नियम ताक पर रख दिए। दूसरे मुख्यमंत्रियों को जाने पर जो टिप्पणी कर रहे थे, अब उनको क्या कहना है ये हम पूछना चाहेंगे। और इसलिए कोई भी वहां जाए, बाधा न पहुंचाते हुए देखे, उसमें किसी को आपत्ति नहीं होनी चाहिए। भाजप नेत्यांनी असे तारे तोडल्यानंतर परदेशातून आलेले राहुल गांधी मदत वाटपाच्या जाहीर कार्यक्रमात दिसले। दरम्यानच्या 2 दिवसात नरेंद्र मोदींना पूरग्रस्त भागात जाऊ देण्यापासून रोखल्यानं राजकारण रंगलं। खरं तर नेत्यांचं हे आपत्ती पर्यटनही निषेधार्हच, पण उत्तराखंडात काँग्रेसचे राज्य असल्यानं मग राहुल बाबा मात्र गुप्त काशीत गेले आणि त्यापुढे जात व्हीआयपींनी गर्दी करू नये असा सल्ला देऊन मोकळे झाले। पुढच्या निवडणुकीचा मोदी विरुद्ध राहुल सामना मग या आपत्तीतही समोर आला। मोदींनी 15,000 गुजरातींना वाचवलं, याचं मार्केटिंगही मोदी समर्थकांनी जोरदारपणे केलं आणि काँग्रेसच्या नेत्यांनीही ही संधी साधून मोदींना टार्गेट केलं। जानते हैं कि मोदी जी की इरादा क्या है। अगर उनको सचमुच कुछ करना है, कहना, वो क्या अपने आप को रैम्बो समझ रहे हैं? वहां जाके वो क्या कह रहे हैं कि 1500 लोगों को मैंने बचा दिया, ये सुपरमैन अभी तो यहाँ आया नहीं है। हजारो लोक घरापासून दूर अडकून पडलेत। हजारो लोकांच्या डोक्यावरचं छप्पर ही निसर्गानं हिरावलंय। बेघर झालेल्या लोकांची अन्न पाण्यासाठी तडफड सुरू आहे। त्यांच्यासाठी प्रतिकूल परिस्थितीत तासनतास जीवाची बाजी लावून जवान मदत कार्यात गुंतलेत। नागरिकांना मृत्यूच्या दारातून परत आणणाऱ्या काही जवानांनी हेलिकॉप्टर दुर्घटनेत जीव गमावला। कुठे प्राणाची बाजी लावून संकटाशी 2 हात करणारे जवान आणि कुठे आपत्तीचं राजकारण करून एकमेकांवर चिखलफेक करणारे हे नेते। जनता संकटात असताना संवेदनहीन राजकारणाचं दर्शन घडवणाऱ्या नेत्यांनी आता देशवासियांच्या उद्रेकाची वाट पाहू नये। ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।